आता बातमी मिटकरींची आहे। दंगलीला कोरटकर जबाबदार आहे का याचाही तपास करावा असं मिटकरींनी म्हटलंय। तर प्रशांत कोरटकरला 2 दिवसात अटक होणारच असं परिणय फुकेंनी म्हटलंय। कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर नावाच्या भामट्याचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला कधी अटक होऊ शकते काल अटकेचा कोर्टाने आदेश दिले, मात्र तो पकडला का गेला नाही? किंवा नागपूरच्या दंगलीला प्रशांत कोरटकर जबाबदार आहे का? ही दंगल भडकून तो गेलाय का निघून, याची सुद्धा शहानिशा केली पाहिजे। प्रशांत कोरटकरला सरकारने तात्काळ अटक करावी अशी सरकारला माझी विनंती आहे। अन्यथा प्रशांत कोरटकर या दंगलीचा मास्टर माइंड आहे हे सिद्ध होईल। बघा, मी कालच सांगितलं होतं की कोरटकरांचं जे जामीन अर्ज आहे ते फेटाळण्याकरता राज्य शासन आणि मुख्यमंत्री साहेब स्वतः प्रयत्नशील होते आणि मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की त्यांची अटक पुढच्या 5-7 दिवसात होणार आणि तुम्हाला मी 100% सांगतो आज किंवा उद्या त्यांची अटक 100%